निखिल भेटलाय. कसा आहेस निखिल? गंगाजल घेऊन आलोय तुमच्यासाठी. काय अनया उमा, टाइमपास करत बसू नको, लवकर लवकर काम करून घे. मी सर्व बाकीची कामं करून येते. हा छटका लावेल तुला मी. गुड मॉर्निंग उमा. व्हेरी Good गुड morning. मॉर्निंग. कशी आहेस? मस्त एकदम. सकाळी सकाळी किचन मध्ये काय आहे आज स्पेशल नाश्त्याला? स्पेशल नाश्ता आहे मसाला डोसा आणि शिरा. शिरा? हो. मसाला डोसा? येस. वाह, क्या शिरा म्हणजे आपला आवडता पदार्थ आहे. हो. तर मी बसतोय तिकडे. घेऊन येते. हा लवकर घेऊन ये. टाइम नको लावू. नाही येते. ये लवकर. येते. वाह, बायको पाहिजे तर अशी सकाळी सकाळी मसाला डोसा आणि आपला आवडता शिरा. घ्या मसाला डोसा आणि शिरा. बघ किती मस्त टेस्टी टेस्टी बनवलंय. काय मसाला डोसा आणि शिरा. आजचा दिवस तुला माहित नाहीये ना, मसाला डोसा शिरा वगैरे बनवायला. आज आपल्याला मसाला बनवायचा, मसाला डोसा नाही. तुला माहितीये ना आज सकाळी काय झालं? आपल्याला मसाल्याचे दिवस आहे आणि ताई लोकांना फोन केला तर कोणच अवेलेबल नाहीये. सर्वजण मासली विकायला, कोण जेवण बनवायला, सर्वजण इकडे तिकडे बिझी आहे. तर आज सर्व काम आपल्याला दोघांना करायचं आहे आणि तू मसाला डोसा आणि शिरा बनवायला सांगते. काय लाजवीज वाटते की नाही तुला? हा, तरी तुला मी दिलं असं पण नाही की काही नाही दिलंय. मुसली दिलाय, खा आणि एकदम ताकदवार येऊन बस. मसाला डोसा शिरा पाहिजे याला. बाहेर जाऊन खाऊन ये, नाही तर एवढं सारं काम आहे इथे. 100 किलो मसाले बनवायचे आहेत आणि सुरुवात एकदम झणझणीत झालेली आहे. तर या मसाला डोसा आणि शिरा खायला. तर मस्त एकदम उमानी मसाला डोसा बनवला होता आणि शिरा तर लाजवाब. जास्त बडबड करत बसू नको. आज आपल्याकडे बिलकुल टाइम नाहीये. खाली जा, कोणाला तरी शोध आणि ते मिरची आहे ते सुकत घाल आणि गरम मसाले भरती घेऊन ये, ताकी मी गरम मसाल्याची तयारी सुरू करते. तेपर्यंत इथे स्टिकर लावते. आज बोलायचा टाइम नाही अजिबात. फक्त काम करायचं, हात चालवायचा, पाय चालवायचा, बस. काय आज काय पण बोललो तरी उलटाच उत्तर मिळणार आहे. खूप प्रेशर आहे मला वाटतं. उलटा उत्तराचा नाहीये. आपल्याकडे ऑलरेडी पेंटिंग आता 8 to 10 kgs ऑफ मसाला ऑर्डर आहे, जे सर्वांनी पेमेंट करून ठेवलेलं आणि सर्वांना सांगितलं की 2 दिवस थांबा म्हणून. तर आपल्याला काम करायलाच लागेल. कोण आहे नाही पण आरामात ना. मी पण भडकलो, तू पण भडकलीस, मग काय काम होणार आहे? भडकत नाहीये मी. आपलं काम गपचूप करते. तर तुला मसाला पाहिजे, मी तुला आपला काम गपचूप करते. चला मी पण जातो आता गपचूप काम करायला. तर भरपूर शोधलं आणि फायनली आपल्याला इकडचं लोकल नवरा बायको आहेत ते भेटलेले आहेत आपल्याला मिरच्या सुकत घालण्यासाठी. हे बघा, मस्त ग्राउंडमध्ये आलोय आणि आता 100 किलोंचा साठी ज्या मिरच्या आणल्यात आपण त्याच आता पसरवताना दिसत आहेत बघा. फायनली आपल्या मिरच्या सर्व ज्या काय होत्या त्या पसरवून झालेल्या आहेत आणि या बाजूला काश्मीरी मिरच्या ज्याची आपण डेकं वगैरे सर्व काढत असतो ते पण तुम्हाला हळूहळू दाखवणार. पण आपला जो काम होता तो बरोबर टायमावरती होत आहे. आणि जर तुम्ही ही मिरच्या सुकवताय, मसाले घरगुती मसाले बनवताय, तर 2 दिवस नका बिलकुल सुकू, कारण बेकार हालत आहे. आत्ताच एवढा ऊन आहे तर दुपारी 12 वाजता काय हालत असणार आहे. तर एका दिवसामध्येच कुरकुरीत होऊन जाणार मिरच्या तुमच्या. आपला पण अनुभव आहे. आता तर जास्तच ऊन आहे, तर लवकरात लवकर काढायचा प्रयत्न करा. चला, तर मिरच्या सुकवून लावून आलोय घरी आणि इथं उमानी सर्व गरम मसाले सर्व बाहेर काढलेत वाटतं. उमा रेडी ना? रेडी. काय स्टार्ट पण झालं. हे काय धना करतेस काय? बापरे, जाम ऊन आहे, कडक ऊन आहे. मिरच्या लगेच सुकतील, काय टेन्शन नाही. पण आता हे करायचं बघूया आपण, गरम मसाले भाजायचं बघूया. 2-2 शेगडींवरती उमानी धना चालू केलाय बघा. तर फक्त तिसरं चालू करून दे. तिथे राई ठेवते. राईना जाम टाइम लागत असते, म्हणून ही नवीन शेगडी आणली आपण तुरब्यावरनं. त्याच्यावरती आपण राई ठेवूया आणि बाकीची कृती करत राहूया. तर मसाले भाजण्याचं काम चालू आहे, गरम मसाले. आणि फर्स्ट टाइम आपण ही शेगडी वापरणार आहोत ना उमा? म्हणूनच तिची पूजा करताना दिसते बघा, हळदी कुंकू लावताना दिसते. परंपरा, ट्रेडिशन आपला फॉलो करताना दिसते. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. धन, जिरं एक साइड मध्ये, राही, सर्व काम चालू आहे. आणि प्रणितला मी तिकडे स्टिकर लावण्याचं काम दिलेलं आहे. चला बघून येऊया स्टिकर लावते की नाही. तू प्रणित, काय करते तू मोबाईल मध्ये?
मी एकतर तुझी तारीफ करून करून येते तिकडून की प्रणित स्टिकरचं काम करते आणि मी बाकीचं सगळं काम करते. अरे तो ते फोनवर बसलाय. रिप्लाय करत होतो ना. कोणाला रिप्लाय करत होता? अरे जे मसाले मागवतात त्यांना. आता ते पण ऑर्डर आपल्यालाच हँडल करायला लागेल ना. काय ते स्क्रीनवर तर काहीच नाहीये. मोबाईल तर तुझा होता हातात आता. स्टेटस टाकलाय ना, ते व्हिडिओ येत होते. करत हे बघ ना, लावलेत स्टिकर एवढे. हे सकाळपासून मी बसून लावलेलं आहे हे सर्व स्टिकर. आणि तू किती स्टिकर लावलं? भरपूर लावले बघ. मी पण काम करतोय, तुझ्यासारखं कामचोर नाहीये मी कामचोर? मंडळी नक्की कमेंट करून सांगा हा कोण कामचोर आहे म्हणून. मी तर आवडीशी काम करते, मला काही प्रॉब्लेम नाहीये. तू मला काय पण बोलू नको कामचोर विमचोर. आपलं काम आहे हे. आवडीशी करते नि मनाने करते. ठेव तू. काय फोन लावलाय? ठेव. मसाल्यांचं काम चालू आहे. मस्त सर्व जे काही आपले रॉ मटेरियल आहेत, गरम मसाले आहेत, ते भाजायचं काम चालू आहे. उमा हे काय आहे? काली मिरी आहे. आता त्यांना भाजणार ना. हा, तोपर्यंत आपला मित्र आहे निखिल, अलिबागचा निखिल रावत, जिथं आपण जाऊन सुरमई खाल्ली होती, तो मित्र येतोय. त्याच्यासाठी गंगाजल घेऊन चाललोय आणि आणायचा पण टाइम झालाय येण्याचा. ऑन द वे तिला पण आपण येताना घेऊन येऊया. उमा, टाइमपास करत बसू नको, लवकर लवकर काम करून घे. मी सर्व बाकीची कामं करून येते. हा, आता काय बहाणे करू नको. चल लवकर कर. 1 2 3 आणि मी 1 विथ 2 हात. आणि तू कुठे चालला? पण ब्रेन तर माझा आहे ना. कशाचा ब्रेन? डोका माझा आहे ना. कुठे चालला? मी आलो गंगाजल देऊन. तर निखिल भेटलाय. कसा आहेस निखिल? हा, भरपूर दिवसांनी. हो, आणि भाई आणि वहिनी नमस्कार. हो, आणि हा कोण? नुपूर, मानसचा भाऊ. हो, गंगाजल घेऊन आलोय तुमच्यासाठी. आम्ही गेलो नाही तिकडे महाकुंभला, पण आम्हाला ते पवित्र जल तुझ्यामुळे मिळालं. थँक्यू. सर्वांसाठी आणलंय. आपली जेवढी ओळखीची रिलेटिव्ह आहेत सर्वांसाठी आणलंय. हो, आज आपण फॅमिली आहोत. आणि आंब्याचा लोणचा पण दिलाय. थँक्यू. कसं आहे ते सांगा. टेस्ट करणार. मसाल्याचं काम चालू आहे. हो, 100 किलो मसाला बनवतोय. ओके, नक्की ऑर्डर असतील तर द्या. नक्की तुम्हाला जे काही ऑर्डर असेल ना, प्रणित दादाला तुम्ही हे करा. मसाला वगैरे आम्ही वापरून बघितले, खरंच छान आहे. थँक्यू. बरं वाटलं भरपूर दिवसांनी भेटून. आता येऊ परत तुमच्या इथे. निखिलला भेटले ना तुम्ही. आता बघा कोण आलाय. हाय अनया, हाऊ वॉज युअर पेपर? विच वन? इंग्लिश ग्रामर. ते तर मी अभ्यासच नाही करायचो. टुडे युअर मम्मा अँड मी हॅज टूक अ चॅलेंज ऑफ मेकिंग 100 kg मसाला. सो देर इज अ सरप्राईज फॉर यू ॲट होम. ऑल द मेस. इंग्लिश समजलं नाही वाटतं. उमा, झालं काय? कायच नाही केलंय. काय आहे सर्व? तू 2 तास नंतर आलाय. मग काय? जाऊन बोल. मग काय काय आहे? हा, मग काय? किती काय केलं बघ. मला जागा नाहीये, मला टाकायला होत नाहीये. मी वेट करते कधीपासून. मग काय करते? आज जे काही आपण हिला प्रश्न विचारले, टोमने मारले. स्कूल मध्ये घेऊन गेलेलीस तू? बरोबर खतरनाक उत्तर दिलंय एकदम. बाई ये सगळं मी बंद करून ठेवलंय, मला होत नाहीये. अरे बापरे, का बंद करून ठेवलंय? पण आता ये तर झालं, पण आता पत्ता टाकायला जागा नाहीये. पत्ता? पत्ता टाक. पत्ता कुठे डोक्या टाकू? रेडी? चला टाक. जाऊ दे. आता इथे पकड. हा, घे. हे पकड, हे पण पकड. चल. ओके लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, इट्स टाइम फॉर लंच नाव. हा, सर्वजण दमलोय. उमा, काय? कोण सर्वजण? मी पण दमलोय. कितीदा वर खाली मिरच्या वगैरे सुकवून आलो ना. का तू एकटीच थोडी काम करतेस, डायरेक्ट क्रेडिट घेते बघा. पण जे मार्जिन आहे ना, जे रेशो आहे ते माझं वरती आहे जास्त. हा, मग त्या रेशोचं काय करायचंय आपल्याला? आपल्या प्रमाणामध्ये मसाले बनवायचे आहेत. तर अनया शाळेत आली, आयडी पण नाही काढला, तशीच बसली. आणि आता आमचं जेवण आलंय बघा. असं हो, मग आपण शेतामध्ये केलं पाहिजे एकदा. मसाले भाजले म्हणजे मिरच्या समोर सुकट ठेवायच्या, मसाले भाजायचे, जेवायचं. तू ठेचा बनवशील, असं काहीतरी मस्त पैकी आपण एक ब्लॉग बनवूया. काही जागा असेल तर सांगा. पण तू ठेचाच नाही बनवायचा, दुसरा मसाला पण बनवायचा. हे बनवणार. मग ते महाराजा बनवतात ना, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. तर भाकरी आणि तो त्याचं नाव काय, येलो कलरचा, रायगडच्या किल्ल्यावर खाल्लेला तू. हा, काय आठवत नाही मला. भाकरी पण मस्त ताकद भेटते त्याच्याने ना. भाकरी, ठेपला, असं काहीतरी आहे. मस्त. तर या सर्वांनी जेवायला आता.
चायनीज सोबत मंचुरियन आणि ट्रिपल राईस आणि पनीर बुर्जी सोबत. चला मिरच्या वगैरे सुकवून आता आलोय आपण आपल्या मित्र संदेश चिरनेर गणपती महागणपती रोडच्या इथेच. संदेश आणि त्याचा कारखाना आहे चिर्लेकर मसाला मिल चिरनेर आणि राईस मिल पण आहे इकडे. हो तर आपण जेव्हापासून मसाल्याचा व्यवसाय सुरू केलाय तेव्हापासूनच नाही त्याच्या आधीपासून तुमच्या इकडे मसाले दलायला येतोय. तर काय सांगणार आपल्या मिल बद्दल? आपली मिल आहे ना जवळजवळ 70 वर्षापासून आहे इथं आजोबांपासून. हा त्याच्यामुळे एक लोकांचा अनुभव 70 वर्षाचा अनुभव आहे आपल्याकडे. बरोबर. त्याच्यामुळे एकदम मसाले बारीक वगैरे सर्व करून मिळतो आपल्याकडे आहे ना. मग हे सर्व प्रकारचे मसाले पण भेटतात आपल्याकडे आहे ना. आग्रिकोली चिर्लेकर मसाला आगरी लोकांसाठी खास आग्रिकोली मसाला आहे. त्याच्यानंतर हा मटन मसाला आहे, हा चिकन मसाला आहे, हा गरम मसाला आहे आणि हा खास भाजीसाठी किचन किंग मसाला आहे. म्हणजे सर्व प्रकारचे मसाले आहेत मसाले आपल्याकडे. आणि आपले लग्न कार्यासाठी असतं हल्दीसाठी नवरा नवरी लावायला हळद भेटते थंडगार हळद आणि आग वगैरे काय नव्हतं म्हणजे खास आपले चिर्लेकरांचे लग्नासाठी लग्न कार्यासाठी. बरोबर. आणि आपल्याकडे आहे ना इथं धने हळद आपली पापडांची डाळ पण भेटते पापड करण्यासाठी आणि लगेच दलून पण आपण देतो. आणि एक आपले यावर्षी चालू केलं एक भाकरींचा पीठ नरम भाकरींचा सफेद पीठ भेटतो तो पण आपल्याकडे भेटतो. तर तुम्ही मसाले इथे बनवायला येत असेल तर नक्की एकदा भेट द्या. सर्व प्रकारचे मसाले इकडे भेटतात. बरोबर. हो. आणि आपल्याकडे असं आहे ना की मोठी मशीन आहे 40 HP ची आहे 25 HP ची आहे. त्याच्यामुळे 15 मिनिटाच्या आत 30-40 किलो मसाला आपला दलून होतो लगेच. एक अर्ध्या तासाच्या सर्व दलून मसाला वगैरे भेटतो आपल्याकडे. नक्की या. आणि आपल्याकडे आहे ना गरम मसाल्यासाठी वेगळी आहे, हल्दीसाठी वेगळी आहे आणि गरम पापड डाळ वगैरे त्याच्यासाठी पण वेगळी आहे, धण्यांसाठी वेगळी आहे, मसाल्यासाठी वेगळी. आणि खास म्हणजे एक हळद लग्न कार्य आणि खोबऱ्यासाठी मशीन वेगळी आहे. ते दलायला लागत नाही डायरेक्ट अख्खी वाटी आणायची ते दलून तुम्हाला लगेच भेटतो. आता मीच 2 वर्ष झाली तुमच्याकडे येतोय. खूप छान सर्व्हिस आहे आणि सर्व फटाफट. फक्त सोमवारी का मंगळवारी बंद असते आणि दर इतर वारी सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत चालू असते. कधी पण या दिवसभर चालू असते. आणि जर यांचे मसाले मागवायची इच्छा असेल तर मी तो यांचा नंबर स्क्रीन वरती देतो. मटन मसाले आग्रेकोळी मसाले पासून सर्व गरम मसाले पासून हल्दी पासून सर्व काही आहे आपल्या मित्राकडे. तुम्ही मसाले वगैरे पण बनवून देता काय? हा बरोबर. भाजून वगैरे पण देताय काय? नाही भाजून गिरायक आणतात ना तेच आपण देतो. तेच तुम्ही बनवून पिसून देता ना? बरोबर. कारण ते सुकवायला वगैरे टाइम जातो ना. बरोबर. काही कांचं कसं हे असतं. आणि आपल्याकडे आहे ना एक भाकरीचे आणि भाताचे तांदूळ वगैरे आहेत. हे खास म्हणजे आपले गावठी तांदूळ एकदम बारीक जिरा कोलम आहे तांदूळ. ओके. हा ते पण विकतो. ते पण विकतो. आणि भाकरीसाठी येत नाही खास तांदूळ आहे बघा एकदम द्यायचा एकदम अख्खे तांदूळ. त्याच्यामुळे नरम भाकरी होतो. काय बोलतो? आपले भेट द्या तुम्हाला आवडेल मंडळी. सर्व काही गोष्टी एकाच ठिकाणी मिळत असतात बघा. तर चिर्लेकरचे तुम्ही प्रोडक्ट बघितले. आता तुम्हाला मसाला आता मिल पण दाखवतोय बघा जिथे मसाला बनतोय. नमस्कार शोभा वहिनी आहे तिथे. नमस्कार. तर काय सांगणार आपल्या मिल बद्दल? कधीपासून तुम्ही येत आहे? 30 वर्ष झाली असतील येते इथे मसाला कुटाला. तर मसाला अगदी व्यवस्थित असते आणि बारीक दळून भेटते आम्हाला आणि चव पण व्यवस्थित असते मसाल्याची. हो. काय काय घेताय इकडनं तुम्ही? आम्ही घेतो हळद घेतो मिरची बिरची सगळं काही असतं ते घेतो. गरम मसाला सगळा. तर आपली मंडळी आली तर आवडेल ना त्यांना सर्व? हो. तर नक्की मंडळी एकदा मागवून बघा आपला चिर्लेकर मसाला. तर 9:45 झालेत आणि आपण आलोय चिरनेरवरनं घरी मसाले दलूनशी. म्हणजे आलो आपण 8 वाजता पण इकडे बघताय तुम्ही ऑलमोस्ट किती उमा 8 पिशव्या होत्या ना. त्याच्यातली ही 4थी पिशवी आहे आणि आज मला वाटते 12 आरामात वाजतील. 2 ताई लोक ज्या नेहमी येतात आई आणि ताई ती आली नाही म्हणून आमची हालत खराब झाली बघा. पण हार नाही मानलं. जे काही आहे ते आम्ही प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि आता पॅकिंगला बसलोय बघा. आणि तुम्हाला आता मसाल्यांचा कलर दाखवतो.
फ्लॅश लाईट लागलेली आहे आणि मसाल्यांचा कलर बघा आहे ना, छान आहे ना. या टायमाला पण मिरच्या पण सुंदर होत्या आणि सर्व काही मस्त झालंय. तर उमा काय मॅचिंग कपडे एकदम घालून आलीस. मॅचिंग कुठलं घालते? म्हणजे मसाल्यांसोबत मॅच होणारा कलर कपडे घालून आली बघा. आणि तुम्ही काय घातलंय? व्हाईट कपडे घालून कोण जातात काय मसाला दलायला? व्हाईट त्याची हालत बघ कसं झालंय. हालत व्हाईटचं कुठे ब्राऊन आहे? झालंय. आपण तर मसाले बनवले ना, हालत काय झाली? हालत हालत हालत, हा हालत. कसं झालंय? ते चुकून मी व्हाईट पॅन्ट घातली आणि पूर्ण लाल झाली ती, मसाल्यांचा हा. कलर मी लागलाय. बघ मी हा असं घातलं की ते कपडे खराब नाही व्हायला पाहिजे. हा, धुवायला नको म्हणजे तेच उद्या घालणार ती. पण आज प्रत्येक जो म्हणजे मी टोमणा मारलाय ना, त्या टोमण्यावरती उमाने षटकार मारलाय. भारी उत्तरं दिलीत. हॅट्स ऑफ. उमा शिकली प्रणित कोहलीशी बोलायला. बघ, आता जास्त टाइमपास करू नको. आता 3 पिशवी बाकी आपल्याला भरायला. काही झोपायचं नाही काय की मसाल्याच्या वरती झोपायचं आहे. मसाल्याच्या वरती. सगळं झाल्यानंतर साफसफाई पण करायचं आहे. हा, ती भांडी वगैरे ती सर्व तूच घासलीस. नाही आलेला एक जण घासायला. अश्विनी बघतेस ना व्हिडिओ, बघ किती उमा काम करते मग तुम्ही काय नसल्यावर. अश्विनी आली असती तर भांडी पण माझं हा. धुवून दिलं असतं. म्हणजे आम्ही कॉल केला होता अश्विनीला आणि तिच्या आईला, पण आई मावरा विकायला, मच्छी विकायला गेली होती आणि अश्विनी कुठेतरी म्हणजे जेवण बनवायला गेली. आणि आपल्या म्हणून त्या orders- लोक आल्या नाही, म्हणून आपण तो एक लोकल कपलला हायर केला आणि त्यांच्याकडनं फक्त मिरच्या सुकवून घेतल्या हा. आणि बाकीची कामं आम्हीच करतोय बघा. हो. तर आता आणखी 1-2 तास जातील आमचे पॅकिंग करायला. तर तुम्हाला नक्की इच्छा असेल घरगुती मसाले मागवायची तर नक्की आपल्याकडनं तुम्ही मागवू शकता. एकदम अस्सल आगरी कोळी मसाले भेटतात तुम्हाला. चला, तर आज उमाची मेहनत आवडली असतील, प्रत्येक टोमण्यांचे उत्तर आवडले असतील तर उमासाठी नक्की लाईक करा. आणि हा. तुझ्यासाठी पण. हा, मी तुम्ही पण. पण मला खूप बॅक आन्सर दिलाय. मी काय बॅक आन्सर दिला? म्हणजे फ्रंट मध्ये उभे राहून बॅक आन्सर दिला. काय नाही दिला, मी गपचूप ऐकत असतो आजकाल. चला. आजकाल हा, तर मंडळीला वाटते मीच तुला त्रास देते ना. तुझी तर फ्रंट साईड दिसत नाही त्यांना, तुझी ओरिजिनल साईड दिसत नाही त्यांना. माझी ओरिजिनल पण येच आहे आणि बॅक साइड पण येच आहे. चल आता भरूया आणि माझ्या मग नेबरला विचार. भांडणं करूया. चला.